नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा 1 डिसेंबर म्हणजे कालच घेतली गेली 1:30 ते 4:30 या वेळेमध्ये. या प्रश्नपत्रिकेची उत्तरं काय असायला पाहिजे त्यासाठी आपण 6 प्रश्न सोडवलेले आहेत, 5 प्रश्न सोडवलेले आहेत. 6वा प्रश्न आपण सोडवणार आहे. त्यातला ए आहे, वर्तुळाचा परिघ 125.60 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. द circumference of a circle is 125.60 सेंटीमीटर. फाइंड इट्स रेडियस अँड डायमीटर पाय इज इक्वल टू 3.14. या ठिकाणी परिघ दिलेला आहे, परिघा सूत्र आहे या ठिकाणी पाय डी. ओके, डी म्हणजे व्यास, परिघ 125.60 आहे, पाय 3.14 घ्यायला सांगितले गुणिले डी. डीची किंमत काढताना 125.60 भागिले 3.14. डी बरोबर 125.60 छेद 3.14. तिसऱ्या ठिकाणी दशांश चिन्ह ते गेलेत. 12,560 भागिले 314. 2 वरती खाली भाग जातोय. 157 2 भागून 314ला बे के बे उरला 1 बे 5 10 बे 7 14 वरती बे 12 5 साडी बे 2 4 उरला 1 16 पुढे 6च्या पाठीमागं 1 16 दिले 82 16 0. 157 चोक या ठिकाणी 628. 4 7 28ला 28 2 4 5 20 2 22 2 2 4 1 4 2 6. 157 चोक 428 0 म्हणजे 40. व्यास किती आला? 40 सेमी. ओके, आणि त्रिज्या त्याच्या निमपट 40 भागिले 2 बरोबर 20 सेमी. ओके, 3 गुण आहेत. पुढचा प्रश्न आहे 55/12 या पूर्णांकाचे आवर्ती दशांश रूपांतर करा. 55/12 12 चोक 48 उरले 7. 45मधनं 55मधनं 48 गेले 0. दशांश चिन्ह 12 पंचे 60 10 उरले 0. 12 7 84 उरले 16. 12 8 96. 12 8 96. 100मधनं 96 गेले 4 उरले 4 0 घेतले 12 त्रिक 36. पुन्हा उरले 4. पुन्हा 12 त्रिक 36 म्हणजे पुन्हा उरले 4. ओके, त्यामुळं 55/12 दशांश अपूर्णांकाचे आवर्ती दशांश रूप म्हटले 4.58 पुन्हा पुन्हा येते. ओके, अशा पद्धतीनं 4.583 परंतु 3 वर डॉट म्हणजे 3 पुन्हा पुन्हा येते. 4 गुणांचा आहे. सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. ए घन वजा 27/5 ए वर्ग वजा 16 अधिक 3 भागिले ए वर्ग अधिक 3 अधिक 9 भागिले 25 ए वर्ग वजा 1. ए घन वजा 27 म्हणजेच ए घन वजा 3 घन, याचे स्वतंत्र अवयव पाडायचे. ए वजा 3 म्हणजे ए घन वजा बी घन, पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजे ए वजा 3, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3 ए दोघाचा गुणाकार अधिक चिन्ह आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग 9. त्यानंतर 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3. या ठिकाणी 5 गुणिले 3 स्थिर पद आणि वर्गपदा सगुणक 15 आणि 15 गुणिले 1 15 1 15. दोघांची चिन्ह वजा 15 वजा 1 दोघांचा गुणाकार अधिक 15 येतोय आणि वजा बाकी वजा 16 वजा 15 वजा 1. त्यामुळं 5 ए वर्ग वजा 16 ऐवजी 15 ए वजा 1 ए अधिक 3. पहिल्या दोघातून सामायिक 5 ए निघतोय, आत ए राहिला वजा 3. ए वजा 3 बाहेर वजा 1. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस ए वजा 3 5 ए वजा 1 दुसऱ्या कंसात म्हणजे ए वजा 3 ए वजा 1. ओके, आता ए घन वजा 27चे अवयव आता आपण काढले. तिथं ए वजा 3 दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9
5 वर्ग वजा 16 अधिक 3 चे अवयव ए वजा 3 5 वजा 1 भागिले ए वर्ग अधिक 3a अधिक 9 25a वर्ग वजा 1 या ठिकाणी 5a कंसाचा वर्ग वजा 1चा वर्ग. ओके, त्यामुळे ए वजा 3 ए वर्ग अधिक 3a अधिक 9 तसंच ए वजा 1 हा छेद 5a वजा 1 भागिलेचं गुणिले हे वरती येणार, पण याचे अवयव पहिल्या कंसात 5 अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 5a वजा 1 आणि हा ए वर्ग अधिक 3a अधिक 9 हा कंसाला कंस गेला. ओके, 5a वजा 1ला 5a वजा 1 गेले, राहिले कंस आहेत ए वजा 3 इथला 5 अधिक 1 छेद इथला राहिला ए वजा 1. ओके, अशा पद्धतीनं याचं सरळ रूप हे आहे, सोपे रूप. प्रश्न 7वा ए अवयव पाडा फॅक्टराइज. या ठिकाणी 8x वर्ग वजा 1 62 8 सामायिक निघतोय. x वर्ग 8 2 16 8 × 8 8 2 16 पूर्ण वर्ग त्यामुळे मिळत नाही, 2 सामायिक काढावा लागतो. या 8 भाग जात नाही, 8 सामायिक निघत नाही. सॉरी 2 बेचोक 8 x वर्ग वजा 2 8 16 2 1 2 त्यामुळे 2 4x वर्ग म्हणजे 2x कंसाचा वर्ग म्हणजे 4x वर्ग वजा 81 म्हणजे 9चा वर्ग. त्यामुळे 2 तसंच ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात दोघांची बेरीज 2x अधिक 9 आणि 2x वजा 9. ओके, याचे ते अवयव आहे. 2 गुणांचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बी आहे. 3 गुणांचा. एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी आणि उंची 1.5 सेमी आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंग रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल? ए मॅच बॉक्स इज 4 सेंटीमीटर लॉंग, 2.5 सेंटीमीटर ब्रॉड and 1.5 centimeter in height. Its outer side are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to be so? या ठिकाणी लांबी किती आहे? L बरोबर 4 सेमी. रुंदी किती आहे? B बरोबर 2.5 सेमी आणि उंची h बरोबर 1.5 सेमी 1.5 सेमी. आपण हे सोडवलेलं आहे पाठीमागं. या ठिकाणी 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हेच उदाहरण आहे. आगपेटीला बाहेरून लावण्यासाठी लागणारा कागद बाहेरून लावण्यासाठी लागणारा कागद बरोबर आगपेटीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ. आगपेटीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात अगदी बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH मग 2 कंसात लांबी 4 गुणिले रुंदी 2.5 4 गुणिले 2.5 रुंदी आहे अधिक B पुन्हा रुंदी 2.5 गुणिले 1.5 उंची आहे अधिक L पुन्हा लांबी 4 गुणिले 1.5 2 कंसात इथं 25 चोक 100 म्हणजे 0.10 अधिक 2.5 गुणिले 1.5 3.75 गुणाकार 15 चोक 1.5 गुणिले 4 6.0 2 या ठिकाणी यांची बेरीज 10 3
13 आणि 6.0 19.75. त्यामुळं 19.75 जी दुप्पट 39.50 सेमी एवढा कागद लागेल. ओके. 2 पंच 10 शून्य चले 1 2 7 14 1 15 19 38 39 39.50 चौरस मीटर चौरस सेमी. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पुढे क्लिक करा. पुढील व्हिडिओ या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्न आपण घेणार आहोत. धन्यवाद.